समर्थ पहिला दशक लिहायला आरंभ करतायत. त्यातला पहिला समास, त्यातली पहिलीच ओवी. ही ओवी समर्थांनी प्रश्नाने सुरू केली. प्रश्नार्थक ओवी आहे. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. इंडक्टिव्ह मेथड आणि डिडक्ट दोन मेथड्स आहेत ना टीचिंगच्या. मी जेव्हा पुण्यात टिळकला MA करत होतो तेव्हा आम्हाला असं शिकवण्यात आलं की सॉक्रेटिसने ही मेथड सुरू केली. मी सरांना म्हणलो, सर पण वेदामध्ये पण आहे, वेद हजारो, गीतेमध्ये आहे. अर्जुन विचारतो कृष्ण गप्पा बस म्हणले, खाली बस. प्रेमातले होते लोक. आपल्याकडे वेदांपासून बृहदारण्यक काय, पती पत्नींचा संवाद आहे. पत्नी विचारते आणि पती उदाहरण देऊन समजावून सांगते बृहदारण्यक उपनिषद. केवढं बृहदारण्यक आणि छांदोग्य एका बाजूला ठेवा आणि बाकी सगळी उपनिषद एका बाजूला ठेवा, सगळ्याची उंची सारखी होते. म्हणजे मॅटर. पती पत्नी संवाद बृहदारण्यक उपनिषद म्हणून छापता येत असे. विनोद. संपला विषय. पुढे कल्याण स्वामी विचारतायत. काही वेळेला कल्याण स्वामींनी विचारलेलं नाहीये पण श्रोत्याला हा प्रश्न येऊ शकतो. हा विचार समर्थ करून समर्थच तिथे कल्याणाला म्हणतात असा एक प्रश्न असतो. बरं, कल्याण भांडलाय समर्थांशी, म्हणजे किती भांडलाय ते ओवीत लिहिलंय त्यांनी. स्वामीचे भिडेने बोलवे ना, एरवी हे काहीच माने ना. तुम्ही आत म्हणून मला काय बोलता येत नाही, मला नाही मान्य हो हे. काय प्रामाणिक असेल हा ग्रंथ. मी कल्याणाला हे पटलेलं नाहीये, पटलेलं नाहीये समर्थ इथे लिहित आहेत. शब्द बोले निर्बोजलेपणे, तोंडातोंड बोलतोय नीट स्पष्ट. अरे बोल ना काय म्हणायचंय. आणि मग प्रश्न विचारलेत त्यांनी, करणे लागे भोजन, करणे लागे उद. तो विषय आला की बोलू आपण. पहिल्यांदाच इथे त्यांनी विचारलंय की श्रोते विचारतायत कुठला ग्रंथ आता तुम्ही आरंभताय. श्रोते पुसती विचारती कोण ग्रंथ. नेमकं यात काय सांगितलंय, काय बोललेले जे येतं, आणि ऐकल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे बोला. प्रत्येकाचा प्रश्न आहे ना. आज अनेक विचारवंतांचा प्रश्न आहे की मला काय मिळेल यातून. गोडबोले शास्त्री म्हणून 90चे होऊन गेले, जमखंडीला राहायचे. संस्कृत, इंग्लिश, हिंदी आणि कानडी चारही भाषांमध्ये प्रभुत्व होतं. अख्खं भागवत पाठ होतं. भीमरूपी महारुद्रा म्हटल्यासारखं 18,000 श्लोक म्हणायचे. मी त्यांना विचारलं, खूप लोक विचारतात याची काय गरज आहे, अध्यात्म श्रवणाची काय गरज आहे. म्हटले बस एक गोष्ट सांगतो, तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे. ते मला सांगतात, बुवा ती सांगा आज. हे सगळे नुसते वादक नाही आहेत, श्रोते पण आहेत. ऐका, फार छान गोष्ट आहे. एक वैद्य होते, आपल्याला ऐकली असेल खूप वेळा, ज्यांनी ऐकले त्यांना आवृत्ती होईल. एक वैद्य होते. वैद्य म्हणजे किती चांगले वैद्य होते की त्यांच्याशी वनस्पती बोलायच्या, म्हणजे फिलिंग द्यायच्या. एखादं पान काढलं की ते पान सांगायचं त्याच्याशी की मला जर उकळलं आणि माझं पाणी प्यालं तर मी अमक्या रोगावरचं औषध आहे. मला असं कच्चच चुरलं तर माझा रस अमक्या रोगावरचं औषध आहे. माझं जर भस्म केलं तर मी अमक्या, असं मुळी बोलायची, असं पान बोलायचं, असं खोड बोलायचं. कारण या जगामध्ये एकही गोष्ट औषध नाही अशी नाही आहे. प्रत्येक केमिकलच आहे ना. अमंत्रमक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम योग्य पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभा. हा न्यायच आहे, सांगितलेलाच आहे. सगळ्या वनस्पती बोलायच्या आणि त्यांचं स्वतःचं एक उद्यान होतं. आणि कुठल्या नक्षत्रावर कुठल्या झाडाचं कुठलं मूळ काढावं, कुठल्या प्रहरामध्ये काढावं, राहू काळ नसावा. काल विमान टेकऑफ झालं तर 1.5 ते 3 राहू काळ होता बघा. फार सूक्ष्म आहे ते. का परवा का नाही झालं असं लगेच म्हणू नका, परवा पण व्हायला पाहिजे का, गेल्या गुरुवारी का नाही झालं असं नाही. काहीतरी ते असतं. तर त्यांच्याशी ते बोलायचं. अमक्या नक्षत्रावर मुळी काढायची. हल्ली आयुर्वेदिक औषधं परिणाम करत नाहीत असं काही लोक म्हणतात. त्याचं कारणही आहे. तर सगळे त्यांच्याशी औषधं बोलायची. अमुक बोला, आता मी एक्सपायर झालो रे असं बोलायचं औषध देताना. ते औषध आहे आता माझं देऊ नकोस ते कोणाला.
फक्त त्यांना एक खंत होती की त्यांच्या त्या उद्यानातलं एक झाड असं आवळीसारखी पानं असलेलं काहीतरी, ते झाड कधी बोललं नाही त्यांच्याशी. फक्त त्यांच्या वडिलांनी मृत्यूपत्रात लिहिलं होतं हे तोडू नका म्हणून त्यांनी तोडलं नाही. पण खंत राहते ना, हे नाही जमलं आपल्याला. हे त्यांनी तपश्चर्या केली, त्या आवळीसारख्या दिसणाऱ्या, आवळीचं नव्हे तसं दिसणारं एक झाड, तिथे तपश्चर्या केली, जप केला. कारण जपजाप्याने आपण तरल भूमिकांवर जातो, तरल होतो, अगदी सूक्ष्म होतो. एखाद दुसरा दिवस उपास झाला की मनुष्य असा शांत होतो बघा. हेवे दावे द्वेष मत्सर असं अनुलोम विलोम कमी होतात. अन्नाचा परिणाम असतो तो. तरीही ती वनस्पती बोलली नाही, सगळं आयुष्यात बोलली नाही. ते 90-95 वर्षाचे झाले वारले. केव्हा तरी मरणार माणूस. पण त्यांनी मृत्यूपत्रात लिहिलं होतं, मी जरी हिंदू असलो तरी मला जाळू नका, मला पुरा. आणि कुठे पुरा? ही वनस्पती जिथे आहे त्याची मुळं लागतील तिथे पुरा. त्याप्रमाणे करावं लागलं त्याला. पुरला त्यांना आणि माती बिती घालून ते लोक घरी आले. आता उद्या समाधी विमाधी बांधायची, उद्या बघू ते. आणि त्या मुळ्या त्यांच्या अंगाला लागल्या, मृतदेहाला लागल्या, असं त्यांनी लिहिलं होतं. तेव्हा तरी बोलेल माझ्याशी असं. एखाद्या गोष्टी करता मरणे म्हणतो ना, असं. आणि नेमकं रात्री पौर्णिमा वगैरे असेल, चंद्र मोठा होता, चंद्रातून आलेला प्रकाश त्या सगळ्या वनस्पती घेत असतात. औषधी, त्याला औषधीचा स्वामी म्हणतात ना चंद्राला. त्यामध्ये आलं ते काय औषध, आणि ते असं उलट त्या मृतदेहाला लागलं आणि ते जिवंत झाले. थोडाच माती होती, काय नाकात कापूस भरभर आले, बाहेर बसले, कसं काय बसले कोणास ठाऊक, बसले. माती बिती साफ करून स्वच्छ, चांगली तब्येत त्यांची, म्हणजे त्या स्पर्शाने नुसत्या. पुन्हा त्या खड्ड्यात हात घातला, मुळी तोडली, अशी नाकाशी धरली, फुंगली आणि सांगितलं, आता तरी बोल ना माझ्याशी. शास्त्री बाबा सांगायचे मला, आता तरी बोल ना माझ्याशी, मी तुझ्याकरता पुन्हा जिवंत झालो, आता तरी बोल ना माझ्याशी. त्यातनं एकच आवाज आला, परिणाम दाखवलाय, आता बोलायची गरज आहे का? श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? कशासाठी अध्यात्म श्रवण? सगळंच्या सगळं, वेदांपासून वेदांतापासून, मी ब्रह्म आहे इथपासून अगदी रोज काय केलं पाहिजे इथपर्यंत सगळं जे श्रवण आहे ना, ते आपल्यातला जिवंतपणा जागा करतात. आणि पक्क लक्षात ठेवूया, प्रवाहाबरोबर फक्त मेलेला मासा वाहतो, जिवंत मासा प्रवाहात असतो, प्रवाहाचा उपयोग करून घेतो, पण प्रवाहाबरोबर वाहून जात नाही. आणि तो आपल्यातला जिवंतपणा जिवंत करण्याचं काम अध्यात्म श्रवण करतं. विचारतोय तो श्रोता प्रश्न, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे?